साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोनाच्या लाटेमध्ये बालकांना प्रादुर्भावाचा दुष्परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या अनुषंगाने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात बेबी वॉर्डाची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली। कोरोना महामारीच्या अनुषंगाने आढावा घेण्याकरिता सोमवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सोलापूर दौऱ्यावर आले होते। डॉक्टर वैशंपायन महाविद्यालय येथे कोरोनाच्या संबंधी आढावा बैठक घेतली। बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे बोलत होते। सोलापूर शहर जिल्हा कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाला आहे, पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांना याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या अनुषंगाने 100 बेडचे बेबी वॉर्ड निर्माण करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली। दूसरी लाट आता उतरते आणि तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी या संदर्भामध्ये देखील अवलोकन करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या ही नियंत्रणामध्ये आहे। महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांच्या संख्येत जर त्याची तुलना करायची असेल तर जिथं रुग्णसंख्या कमी होते किंवा अगदी खालावलेली आहे त्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो, ही एक समाधानाची बाब आहे। तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना याचा अधिक प्रादुर्भाव होऊ शकतो असं वैद्यकीय तज्ज्ञांनी बरोबरी मत व्यक्त केलेलं आहे। महाराष्ट्राचा टास्क फोर्स, सोलापूरचा टास्क फोर्स यांनी देखील अशाच संदर्भाने काही तर्क आपल्याकडं मांडलेले आहे। त्यामुळे त्या संदर्भाने देखील सोलापूर शहरात आणि जिल्ह्यामध्ये पीडियाट्रिक वॉर्ड, पीडियाट्रिक व्हेंटिलेटर्स हे आवश्यक त्या प्रमाणामध्ये असावे याची तयारी पूर्ण झालेली आहे।